हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज खूप स्पेशल डे आहे, कारण आज आम्ही सेलिब्रेट करायला चाललेलो आहे बिहू. आसामला नाही, इकडं पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये कोरेगाव पार्कमध्ये बिहूचं सेलिब्रेशन होतं आहे आणि त्या सेलिब्रेशनसाठी मी आणि माझे मिस्टर जाणार आहेत. तर माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड ते आहेत, कारण ते आज आम्ही ह्यावेळेस आम्ही आसामला पण गेलो नाही, तर ते खूप मिस करत आहेत बिहू. तर त्यांचा जानेवारी महिन्यात एक बिहू असतो आणि एक एप्रिलमध्ये असतो. तर जानेवारी महिन्यातला पण आम्ही मिस केला आणि एप्रिलमधला पण मिस केला, आणि पण तो बिहू पुण्यात पण सेलिब्रेट होतो आहे आणि त्याच्यासाठी तिकडची कोणी सिंगर्स वगैरे येणार आहेत. तर आम्ही त्या इव्हेंटला जाणार आहे, तर तुम्ही पण माझ्याबरोबर चला. तर मी तुम्हाला पण घेऊन जाणार आहे, पण मी कोणती साडी नेसणार आहे तुम्हाला दाखवते. ही साडी घालणार आहे बिहूसाठी. मला एवढी प्रॉपर नेसता नाही येत, पण यूट्यूबवर बघून मी नेसणार आहे. आणि ज्वेलरी मी तिकडून आणली होती, काही ज्वेलरी तर माझ्याकडे आहे. ही अशी ज्वेलरी आहे, ही मी तिकडून आणली होती, तर ही मी घालणार आहे. आणि त्याच्यानंतर ना त्याच्यावरचे हे कानातले आहे. कुठे गेले? हां, इथे त्याच्यावरचे हे कानातले. आणि अजून एक आहे, हा एक सेट आहे, हे कानातले आणि त्याच्यावरचं हे असं गळ्यातलं. आणि अजून एक मला लग्नात भेटलेला एक सेट आहे. पण हा खूपच ओव्हर वाटेल, म्हणून मी ही ज्वेलरी घालणार आहे, ही वाली. तर चला बघू. पण तिथं पण खूप छान असे तयार होऊन लोक येणार आहेत. मला काय म्हणजे अनुभव नाही आहे की या साडीवर कसं तयार होतात किंवा कोणती ज्वेलरी घालतात. माझ्याकडे जी आहे तीच मी घालणार आहे, आत्ता जी अवेलेबल आहे. तर ठीक आहे, मी आता रेडी व्हायला जाते. रेडी झाल्यानंतर आपण बघूयात. हा ट्रेडिशनल डान्स आहे इथे काही वस्तू विकायला होत्या, तर त्याचं पण काही शूट केलेलं आहे. म्हणजे तिथल्या प्रकारचे दिवे, डेकोरेशनचं पिठाचं असते तिकडे बनवतात, गुळाचे आणि खोबऱ्याचे लाडू, तिथल्या साड्या असं विकायला होतं. मी बघा कशी तयार झालेली आहे. मी फुल साडीतला फोटो टाकणार याच्यामध्ये. म्हणजे मला एवढी काही जमली नाही साडी नेसायला, आणि तरी पण मी माझ्या परीने नेसलेली आहे. इकडे सगळे आसामी जेवणाचे स्टॉल पण लागले होते. हे बाहेरचे स्टॉल आहेत, पण आम्ही आतमध्ये ॲक्च्युली अगोदरच कुपन घेतलं होतं, त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये जेवण होतो. इथं आसामची जी मिरची आहे, ती जगातली सगळ्यात तिखट मिरची, मुदोलिका ती मिरची, आणि ते मोठे मोठे लिंबू आहेत. आणि या साड्या बघा इथं लावलेल्या आहेत, काय नाही साड्या. বৰদেউতাৰ পৰিয়ালৰ পৰা আৰু সমূহ ৰাইজ ইয়াত 20 বছৰ ধৰি অসমীয়া
গানৰ লগত জড়িত আছে, বলিউডৰ লগত জড়িত আছে। কি ভাবা এটা সময় আৰু এই সময়টো লাষ্ট এবছৰ 7 মাহ हाँ 2 टाक. ये हम लोग के साथ काजू नींबू बोलते हैं काजू नींबू। मला पण टाक. ये क्या मिक्स सब्जी है क्या? हाँ, ये मिक्स है। ये बाउल में डालो. ये फिश है क्या? तर याच्यामध्ये राईस होता, परत मिक्स सब्जी होती, परत फिश होतं, त्याच्यानंतर चिकन होतं, तिथले खास लिंबू होते, पापड होते, गुलाबजाम होते. असं हे जेवण अनलिमिटेड होतं. पूर्ण साडी घातलेली आहे, मला जशी जमेल तशी. ब्लॉगमध्ये मी पूर्ण आम्ही इव्हेंट सेलिब्रेट केला आहे, बघितलं तर पूर्ण मी दाखवलेलं आहे, त्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला